झालं हो फायनली चारा टाकून. चला कॅरेट ठेवून देतो आता इथं. दादा तो पतलू आहे ना. पतलू? हा आपला पतलू. काय रे? अरे तो पतलूने माझी ना ऑटो रिक्षा आणली होती ना तुम्ही. हा तुला आणली होती. काय रे? ती दादा आहे ना तिने ना पतलूने खराब करून टाकली. पतलूने खराब केली असं? हा पतलूने खराब केली तिला. अरे देवा, हा पतलू पण आहे ना. तू तुझ्या वस्तू व्यवस्थित ठेवीत चाल ना माऊली. नाही दादा त्याने डायरेक्ट धरली आणि आपण टाकली. म्हणजे रिक्षा आपटली खाली डायरेक्ट अशी? हा अरे बापरे, काय त्याने करावं? डायरेक्ट धरली डायरेक्ट फेकून टाकली अशी. आणि तो पतलू कुठं बसेल? पतलू चाळीक. चाळी कळे का? हा चाल बरं, चाळी का आपण पतलू जाऊ. चल तुला दाखवतो, तू त्याला सांगून ठेवत जाय. त्याला बोलतोच आता पतलूला मी का याच्या वस्तूला हात लावीत जाऊ नको असं. तिने डायरेक्ट धरली डायरेक्ट फेकून दिली तिथं. काय करावं खराब त्या झाली पतलूला ती. पण काय किती सांगावं तेच कळत नाही रे. तो बघ तो पतलू बा कुठं बसेल. तू बघ. काय रे पतलू, दादा त्या माऊलीची रिक्षा कशाला खराब केली तू? दादा मी नाही खराब केली ती. तू खराब नाही केली असं? काय रे माऊली? अरे दादा त्याने घेतली आणि डायरेक्ट हाताने फेकली. हाताने फेकली? दादा खोट बोलतोय तो. ती मी तिथून घेतली आणि इथे चालवायला लागलो ना हा तर ती लगेच अशी बंद पडून गेली. माऊली खोट बोलतोय दादा. नाही मी खरं बोलतो दादा, त्यानेच अशी धरली आणि फेकली. जे तुझी आता मी आता ऐकायचं कोणाचं नाही, पतलूचं ऐकायचं का तुझं ऐकायचं आता? नाही पण तो खोटं बोलतोय सगळं. नाही धर तुझी पतलू रिक्षा. देऊन टाक बरं त्या माऊलीची रिक्षा. दे ही तुझी रिक्षा. मी तुला नवीन गाडी आणतो. हा हो दादा. हा दादा मला मोठी गाडी आण हं. हा तुला मोठी गाडी आणतो मी. हा ती मोठी आण. ठीक आहे चाल. माऊली मला दादा मोठी गाडी आणणार आहे. चला आता घेतली ना तुझी रिक्षा. चल आता. आणि ऐक, त्या मोटूच्या नादी परत लागू नको, समजलं? तो माझी रिक्षा मी शाळेत जातो ना तेव्हा तो घेतो आणि खेळत बसतो. तुझ्या वस्तू जेवढ्या आहे ना सर्व वस्तू आता लपून ठेव. मग पतलू तू याच्या कोणत्या वस्तूला हात लावायचं नाही बरं का? नाही दादा हा समजलं तुला आता? मी कुठलीच हात लावणार नाही. हा ठीक आहे चल. आता मोटूला सांगितलं मी, आता मोठू हात नाही लावणार. चल आता दादा तू त्याला मोठी मोटू लवकर कर ये बघ का. लगेच निघा.